मना वासना दुष्ट कामा नये रे, मना सर्वथा पाप बुद्धी नको रे, मना सर्वथा नीती सोडू नको हो, मना अंतरी सार विचार राहो। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम। मनाला शिकवण देत असताना या 4थ्या श्लोकामध्ये समर्थ मनाला हाक मारून आणि म्हणतात, मना वासना दुष्ट कामा नाही रे। मनाच्या वृत्ती नाना त्यात जन्म घेते वासना। ह्या वासनेची ओळख करून देत असताना दासबोधामध्ये समर्थ म्हणतात, मनाच्या वृत्ती नाना त्यात जन्म घेते वासना, वासना पाहता दिसेना परित्या। वासना जर पाहायला गेलं तर दिसत नाही, पण तिचा अनुभव घेता येतो, ती आहे। या ठिकाणी समर्थ जाणीव करून देत असताना म्हणतात, मना वासना दुष्ट कामा नाही रे, म्हणजे दुष्ट वासना नको। मुळी वासना ही 2 रूपे होत असते, 2 रूपे तेची झाली। आपल्याला भूक लागलेली आहे आणि भूक लागलेली असताना काही खाण्याची वासना होणं, हा एक प्रकार आहे वासनेचा। आणि भूक भागलेली आहे, अगदी गळ्यापर्यंत येईपर्यंत मनुष्य जेवलेला आहे, जेवण केलेलं आहे, काही खाल्लेलं आहे त्याने। पण ते सगळं खाऊन झाल्यानंतर एखादी आवडती वस्तू दिसावी, आवडता पदार्थ दिसावा आणि पुन्हा ते खाण्याची इच्छा निर्माण व्हावी, ही सुद्धा वासनाच आहे। मुळी वासना ही 2 प्रकारची आहे, सद्वासना आणि कुवासना। सद्वासनेमध्ये पण अनेक प्रकार आहेत आणि कुवासनेमध्ये पण अनेक प्रकार आहेत। सद्वासनेमध्ये प्रकार आहेत आणि कुवासनेमध्येही प्रकार आहेत, दुष्ट वासनेमध्येही अनेक प्रकार आहेत। आपण आपल्या घरातून तीर्थाला जाऊन भगवंताचं स्मरण करावं, दर्शन घ्यावं, घरात असलेली ही निर्माण झालेली सद्वासना घरात देवाच्या पुढे बसून आणि नामस्मरण करणं, भगवंताचं गुणगान गाणं, संतांच्या वाङ्मयाचा अभ्यास करणं, ग्रंथ वाचन करणं, ही सद्वासना आहे। पण मात्र नको त्या प्रकारची कर्म, दुष्ट कर्म करणं, वाईट चिंतन, द्वेष करणं, मत्सर करणं, तिरस्कार करणं, ही वासना अनेक भागातून, अनेक विषयांतून येत असते। कामाने निर्माण झालेली वासना, क्रोधाने निर्माण झालेली वासना, लोभाने निर्माण झालेली वासना, अहंकारातून निर्माण झालेली वासना अनेक प्रकारे येत असते, दिसत नाही। कारण मनाच्या अनंत वृत्ती आहेत आणि त्या अनंत वृत्तीप्रमाणे अनंत प्रकारच्या वासना निर्माण होत असतात। मनाच्या वृत्तीनाना तेथे जन्म घेते वासना। ज्या विचाराचा जसा माणूस असेल ना, त्याला जसं संग असेल, जे काही तो ऐकत असेल, ऐकूनही वासना निर्माण होते, पाहूनही वासना निर्माण होते,
स्पर्शानेही वासना निर्माण होते. असे अनेक प्रकारे वासना निर्माण होत असतात. अनेक प्रकारे या ठिकाणी आपल्याला समर्थ ओळख करून देतात. दुष्ट वासना कामा नाही रे. पुढे आपल्याला प्रत्येक श्लोकावर चिंतन करायचंय. प्रत्येक श्लोक आपल्याला श्रवण करायचा आहे. या श्लोकांमध्येच मनाला मार्गदर्शन करत असताना पुढे समर्थाने मांडलेलं आहे, मना वासना वासुदेवी वसुदे. म्हणजे वासना हवी आहे, वासना पाहिजे, पण ती कुठे पाहिजे? वासुदेवी वसुदे. प्रभू रामचंद्राच्या ठिकाणी, भगवंताच्या ठिकाणी, देव कार्यासाठी असावी ती. खूप काही बोलण्यासारखं आहे, खूप काही श्रवण करण्यासारखं आहे. काय म्हणतात समर्थ? मना वासना दुष्ट कामा नये रे. दुष्ट वासना नको. दुष्ट वासना जर असेल तर त्या ठिकाणी पाप कर्म घडणार आहे, पाप वृत्ती निर्माण होणार आहे, पापाची कर्म घडणार आहे. आणि म्हणून दुष्ट वासना नको. पुढे समर्थ म्हणतात, मना सर्वथा पाप बुद्धी नकोय. पापाची बुद्धी नको. आता बुद्धीचेही प्रकार आहेत, सद्बुद्धी आणि कुबुद्धी, पापबुद्धी. पुण्यकर्म करण्यासाठी निर्माण झालेली बुद्धी वेगळी असते आणि पाप कर्म करायला लावणारी बुद्धी वेगळी असते. हो, त्या बुद्धीची ही ओळख करून देत असताना ह्या दासबोधामध्ये समर्थांनी म्हटलेलं आहे, बुद्धी देणे भगवंताचे, बुद्धिविन माणूस काचे, राज्य सांडून फुकाचे भीक मागे. भगवंताने चांगल्या प्रकारे बुद्धी आपल्याला दिलेली आहे. त्या बुद्धीचा वापर आपण चांगल्या कर्मासाठी, चांगल्या कामासाठी जर केला तर तिला सद्बुद्धी म्हणतात. पण त्याच बुद्धीचा वापर जर आपण नको त्या अत्याचार, हिंसाचार, भ्रष्टाचार याच्यासाठी जर केला तर त्याला कुबुद्धी म्हणतात. म्हणून समर्थ या ठिकाणी म्हणतात, मना सर्वथा पाप बुद्धी नको रे. मना सर्वथा पाप बुद्धी नको रे. मनाला सांगत असताना, शिकवत असताना ही सगळे विचार, ही सगळी कर्म सर्वप्रथम मनाकडे निर्माण होत असतात. आणि म्हणून प्रत्येक उपदेश करताना, प्रत्येक वेळी मार्गदर्शन करताना त्याला हाक मारलेली, मना सर्वथा पाप बुद्धी नको रे. त्या पाप बुद्धीचा जर त्याग करायचा असेल, त्या पाप बुद्धीपासून जर अलिप्त राहायचं असेल तर त्यासाठी ज्याच्या संगतीला राहिल्यानंतर आपल्याकडे सद्बुद्धी निर्माण होईल, सद्वासना निर्माण होईल, चांगली वासना निर्माण होईल, पुण्य कर्म करण्याची बुद्धी आपल्याकडे निर्माण होईल. अशा संतांच्या संगतीला, अशा साधू पुरुषांच्या संगतीला, अशा सद्पुरुषांचा संग आपल्याला व्हायला हवा. म्हणजे काय होईल? दुष्ट वासना आपल्याकडे निर्माण होणार नाही, चांगल्या प्रकारची वासना अर्थातच सद्वासना निर्माण होईल. पाप बुद्धी त्या ठिकाणी काम करणार नाही, तर सद्बुद्धी त्या ठिकाणी काम करत असेल, काम करणार. म्हणून समर्थ म्हणतात, मना सर्वथा पाप बुद्धी नको रे. पुढे म्हणतात समर्थ, मना सर्वथा नीती सोडू नको हो. कुठलाही जरी प्रसंग आला, काही जरी झालं तरी नीती सोडू नको. नीतिमूल्यांची जोपासना करणं हा माणसाचा कर्तव्य आहे. दुःख येईल, प्रसंग येतील, ताप येतील, कुठल्याही प्रकारची परिस्थिती जरी निर्माण झाली, कुठल्याही प्रकारची स्थिती जरी आपल्या जीवनामध्ये, आपल्या आयुष्यामध्ये जरी निर्माण झाली, तरीही नीती सोडू नको. कारण जे काही सुख दुःख अवलंबून आहे ते आपल्या नीतीवर अवलंबून आहे.
अनितीने जर वागलो, अनितीने जर कर्म केली, अनितीने जर राहिलो, त्याप्रमाणे जर वागण्याचा जगण्याचा प्रयत्न केला तर ते दुःख भोगायला लागल्याशिवाय राहत नाही. ते दुःख भोगावंच लागतंय. नीतीने जर कर्म आचरण केलं, धर्माने जर कर्म आचरण केलं, धर्म आचरण ज्याला म्हणतात, ते धर्म आचरण जर आपल्याकडून घडलं तर त्याचा चांगला फायदा आपल्याला होतोय, चांगलं फळ आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये मिळतंय, त्याचं सुख त्याच्याने प्राप्त होत असते, समाधान त्याच्याने प्राप्त होत असते. ज्याच्याने दुःख निर्माण होईल, तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये परिस्थिती निर्माण होईल, समाधान विस्कटलं जाईल, सुखाची आपली भेट होणार नाही, अखंड आणि अखंड दुःख आणि दुःखच निर्माण होईल. अशी दुष्ट वासना अंतःकरणामध्ये येता कामा नये, आपल्या मनाकडे येता कामा नये. अशी पाप बुद्धी आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण होता कामा नये, अशी पाप बुद्धी आपल्या मनाकडे येता कामा नये. खर तर बुद्धी हा अंतःकरण पंचकाचा तिसरा भाग आहे. अंतःकरण मन, मग नंतर बुद्धी आहे. अंतःकरण मन बुद्धी, चित्त मग अहंकार. तिसरा भाग आहे अंतःकरणाचा बुद्धी. कोणताही विचार आपल्याकडे येताना पहिले अंतःकरणामध्ये येतो, तो अंतःकरणामध्ये आल्यानंतर मग मनाकडे जातो, मनाकडे आल्यानंतर मग मना पाप बुद्धी नको रे असं मांडलेलं आहे, असं सांगितलेलं आहे. मग मनाकडे तो विचार आल्यानंतर बुद्धी त्याप्रमाणे कार्य करायला लागते, चित्ताकडे विषय जातो आणि चित्ताला ज्या वेळेला पटतंय, ते कार्य करायला तयार होते, त्यावेळेला अहंकार कार्य करत असतो. आणि म्हणून या ठिकाणी तशा प्रकारची ओळख समर्थांनी करून दिलेली आहे. मना सर्वथा पाप बुद्धी नको रे, मना सर्वथा नीती सोडू नको हो. मग काय केलं पाहिजे? धर्म आचरण केलं पाहिजे, नीतीने वागलो पाहिजे, नीती मूल्यांची जोपासना केली पाहिजे. संतांना अभिप्रेत असलेली कर्म आपल्याकडून घडली पाहिजे. ज्या वेळेला संतांना अभिप्रेत असलेली कर्म आपल्याकडून घडतात ना, तेव्हा देवासारखा माणूस आहे म्हणून बोललं जाते. हो, त्या माणसाकडे बघितल्यानंतर काय म्हणतात माहितीये का? देवासारखा माणूस आहे हा, तो देवासारखा माणूस आहे. संतांच्या पावलावर पाऊल ठेवून जर चाललो, संतांना अभिप्रेत असलेली कर्म जर आपल्याकडून घडली, तर निश्चित त्या माणसाला देवासारखा माणूस म्हटलं जाते. आणि म्हणून समर्थ म्हणतात, मना अंतरी सार विचार दाखव. आपल्या अंतःकरणामध्ये त्यासाठी काय पाहिजे? सार विचार पाहिजे, आसाराचा त्याग केला पाहिजे. आपण खाण्यातलं सार आसार माणसाला बरोबर कळतंय हो. एखाद्या वेळी जर त्याला आंबा खायला दिला ना, तर बरोबर तो अगदी वरची साल काढून टाकेल, आतला बाठा काढून टाकेल, मधलं गर खातोय तो बरोबर. पण त्याच माणसाला जर जांभूळ दिलं ना आपण, जांभळाचं फळ असते ते, वरचं बरोबर खातोय तो सगळं, आणि आतली आठी जी असते ना जांभळाची, ती फेकून देतो तो. त्यावेळेला बरोबर त्याला माहिती असतंय, वरचं सार आहे, आतलं आसार आहे. आंबा दिला, वरचं आसार आहे, आतलं आसार आहे, मधलं सार आहे. त्याच्याच हातावर जर पेढा दिला ना, तर कुठल्याही प्रकारचा विचार न करता अख्खाच्या अख्खा आणतोय तो तोंडामध्ये. त्याला माहिती याच्यात आसार काहीच नाहीये, सगळं सारच आहे.
खाण्यातलं जसं माणसाला कळतंय ना, तसं कर्मातलं ज्या दिवशी कळेल ना, त्या दिवशी संतांना अभिप्रेत असलेली कर्म आपल्याकडून घडतील. संतांनी दिलेल्या शिकवणीप्रमाणे आपल्याकडून कर्म घडतील. म्हणून या ठिकाणी आपल्याला समर्थ या श्लोकामध्ये शेवटच्या चरणामध्ये ओळख करून देतात, मना अंतरी सार विचार राहो. सार विचार अंतःकरणामध्ये राहिले पाहिजेत, जेणेकरून आपल्याकडून परमार्थ घडेल, भक्ती घडेल, देवाचं स्मरण घडेल. आणि ते घडावं म्हणून ही मनाला शिकवण समर्थाने दिलेली आहे. ह्या 205 श्लोकांचं आपल्याला श्रवण करायचं आहे. समर्थांकडे ते सामर्थ्य मागूया, श्रीराम प्रभूंकडे ते सामर्थ्य मागूया आणि एक 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 श्लोक आपल्याला कशा प्रकारे श्रवण होईल त्यासाठी प्रयत्न करूया. जय जय रघुवीर समर्थ.